मुघलांची राजधानी ही दिल्ली आहे, तर मग महाराज आग्र्याला का गेले? औरंगजेबाला भेटायला उत्तरेकडे जायला महाराज स्वतः कसे काय तयार झाले? महाराजांनी मुघलांना मदत करायची असा पण त्याच्यामध्ये क्लॉज होता, तर ती नेमकी मदत महाराजांनी कशी केली? त्यावेळेचा तसा महाराजांचा रूट काही आपण सांगू शकतो का? तर मग जेव्हा महाराज आग्र्याला पोहोचले तेव्हा त्यांचं तिथं असं काही स्वागत झालं का? त्या सगळ्या प्रकरणानंतर लगेचच महाराजांना बंदिवासात टाकलं का औरंगजेबाने? नमस्कार. शिवरायांचे कैसे वागणे या वी कॅन्डिडच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह त्यांच्या मनाप्रमाणे कसा घडवून आणला हे पाहिलं होतं. त्यावेळी तारे सर म्हणाले होते की औरंगजेबाने त्याच्यामध्ये जे क्लॉज टाकले होते त्याच्यात शेवटचा क्लॉज असा होता की महाराजांना स्वराज्यातच राहू द्या, त्यांना आग्र्याला येऊ देऊ नका. तरी पण महाराज आग्र्याला भेटीसाठी गेले. तर ते नक्की आग्र्याला भेटीसाठी का गेले, त्याच्यामागची कारणं काय होती ते पाहूयात आजच्या या एपिसोडमध्ये. सर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, जसं तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जी काही पुरंदरच्या तहातली क्लॉजेस होते त्याच्यात औरंगजेबाने स्पष्ट उल्लेख केला होता की महाराजांना आग्र्याला पाठवू नका, त्यांना स्वराज्यातच राहू द्या. तरी पण महाराज आग्र्याला का गेले? पुरंदरच्या तहाप्रमाणे महाराज आता दक्षिणेत राहून मिर्झा राजांना मदत करणार होते. कारण पुरंदरची मोहीम किंवा पुरंदरचा तह आणि स्वराज्यावरची मोहीम ही मिर्झा राजांनी जी काढली ती फक्त स्वराज्यापुरती सीमित नव्हती. अच्छा. तर पुढे जाऊन आदिलशाही विजापूरची आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा दोन्हीही दक्षिणकडच्या या शाह्या कायमस्वरूपी समाप्त करायच्या, बरखास्त करायच्या आणि संपूर्ण दक्षिण भारतात मोगलांचा एकछत्री अंमल प्रस्थापित करायचा, हे मिर्झा राजांचं ध्येय होतं. फक्त ते स्वराज्यासाठी इकडे आलेले नव्हते, ते पूर्ण दक्षिण भारतासाठी आलेले होते. महाराजांवरची मोहीम हे निमित्त आहे, पण औरंगजेबाची आणि मिर्झा राजांची दोघांचीही अशी योजना आहे की संबंध भारत हा मोगलांच्या अंमलाखाली आणायचा. 1653 ज्यावेळेला औरंगजेब हा ज्यावेळेला तो युवराज होता त्यावेळेला तो दक्षिणचा सुभेदार आहे मोगलांचा, आणि त्याचा मुक्काम त्यावेळेला छत्रपती संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी आदिलशाही संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की या सगळ्यांना समाप्त करून मोगलांचा एकछत्री अंमल मिर्झा राजांना प्रस्थापित करायचं आहे. आणि ते करत असताना त्यांना महाराजांची मदत ही घ्यायची आहे. म्हणून ताबडतोब आग्र्याला किंवा दिल्लीला न पाठवता त्यांना दक्षिणेतच राहू द्या स्वराज्यात, म्हणजे त्यांची मदत ही उरलेल्या बादशाह्या बुडवण्यासाठी आपल्याला होईल, हे मिर्झा राजांचं प्लॅनिंग आहे. पण असं असताना त्यांनी पुढे आक्रमण पण केलं दोघांनी मिळून, मिर्झा राजा आणि महाराजांनी मिळून विजापूरवर हल्लाही केला. पण या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातच मिर्झा राजांचा जबरदस्त पराभव झाला आणि आदिलशाहीच्या मदतीला कुतुबशहानी प्रचंड मोठं सैन्य नेकनाम खान नावाच्या सरदाराच्या आधिपत्याखाली पाठवलं. मग या दोन्ही फौजा एकत्र येऊन आता मिर्झा राजांचा पराभव करायला लागल्या. मिर्झा राजांना असं वाटलं की आता महाराज जर यांना सामील झाले आणि जर दक्षिणेच्या या तीनही राज्यांनी एकत्र येऊन मोगलांना विरोध करायचं ठरवलं तर आत्ता तो पराभव होईलच, प्रश्नच नाही. पण पुढे जाऊन या तिघांना एकत्रित यायची, जर त्यांना असं लक्षात आलं की आपण एकत्रित आलो तर मोगलांचा पराभव करू शकतो, तर पुढे भविष्यात कधीही दक्षिणेचा या पाचशाह्यांचा पराभव करून एक छत्री अंमल हा येणार नाही. मग याच्यावर उपाय म्हणजे काय, तर त्यातल्या त्यात महाराज जे त्यांच्या बाजूने आत्ता लढतायत त्यांना किमान या दक्षिणेतनं जर आपण पुन्हा उत्तरेला पाठवलं काही दिवसांकरता, दिल्ली भेटीचं, बादशाह भेटीचं निमित्त करून, मग निदान एक बाजू आपली पक्की राहते आणि मग या दोन बादशाह्यांवरच फोकस करता येईल, म्हणून त्यांनी महाराजांना आग्र्याला जाण्याची योजना पुढे आणली. अच्छा, म्हणजे मिर्झा राजांना पण तो संशय आला किंवा त्यांना पण ती रिस्क वाटली, म्हणून त्यांनी महाराजांना तिथून वेगळं केलं, म्हणजे त्या बादशाहांपासून वेगळं ठेवलं आणि दिल्लीकडे म्हणजे औरंगजेबाकडे पाठवायचा त्यांनी प्रयत्न केला. पण मग आता तुम्ही बोलताना बोललात की महाराजांनी मुघलांना मदत करायची असा पण त्याच्यामध्ये क्लॉज होता, तर ती नेमकी मदत महाराजांनी कशी केली मग मुघलांना?
पुरंदरच्या तहाचा एक क्लॉज असा आहे की महाराजांनी आणि स्वराज्याच्या सैन्याने मोगलांच्या या भागामधल्या कोणत्याही मोहिमेत हो सर्वतोपरी मदत करायची. हो आणि मग ज्यावेळेला मिर्झा राजांनी पुरंदरहून मुक्काम हलवला आणि विजापूरच्या दिशेने आक्रमण करायला सुरुवात केली, त्यावेळेला महाराज स्वतः, महाराजांचे सरसेनापती नेतोजी पालकर आणि जवळजवळ 8,500 फौज, म्हणजे त्यात 7,000 पायदळ आणि 1,500 घोडदळ, असे 8,500 सैन्य घेऊन मिर्झा राजांबरोबर विजापूरच्या दिशेने चाल करून निघाले. बर आणि मग जाताना वाटेत महाराजांनी फलटण, ताथवडे, खटाव, मंगळवेढा ही गावही पण जिंकली. आणि त्याच्याबद्दल मिर्झा राजांनी आणि औरंगजेबानी महाराजांचं एक प्रकारे कौतुकही केलं की या त्यांच्या यशाबद्दल त्यांना सन्मान केला गेला, त्यांचा पोशाख दिला त्यांना खास. आणि तशा अर्थाचं पत्रही आता उपलब्ध आहे. आणि मग हे सर्व चाललेलं असताना ज्या वेळेला अगदी जवळ विजापूरच्या हे पोहोचले, त्यावेळेला मिर्झा राजांच्या सैन्यामध्ये दिलेर खान आहे, त्यांनी मात्र थोडंसं नरमाईचं धोरण ठेवलं. त्याला अनेक कारण आहेत. त्याला मिर्झा राजे आणि महाराज यांच्यामध्ये विचारांची जी जवळीक निर्माण झाली होती ती त्याला पटत नव्हती. नंतर पुरंदरच्या तहाचं श्रेय हेही त्याला पूर्णतः मिळालेलं नव्हतं. बऱ्याच अंशी श्रेय मिर्झा राजांना गेलं होतं. त्यामुळे तो एक प्रकारे चडफडतोय आतमधून. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला ही लढाई सुरू झाली विजापूरच्या विरोधात, महाराजांचं छोटंसं सैन्य हे आघाडीवरती, एकूण 40,000 सैन्य मिर्झा राजांचं, त्यात महाराजांचं 8,500 म्हणजे अगदीच कमी आहे संख्येनं. हे पुढे आघाडीवर असताना विजापूरच्या सर्जा खानानी, सर्जा खान विजापूरचा सेनापती आहे त्यावेळेला, त्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीने हल्ला चढवला. आणि यावेळेला नेतोजी पालकर आणि महाराजांच्या मदतीला दिलेर खानचं सैन्य यांच्या मदतीला गेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की एक प्रकारे या सगळ्यांना माघार घ्यावी लागली आणि मोगलांचा पहिल्या टप्प्यामध्ये हा पराभव झाला. आणि दिलेर खानाने हे पराभवाचं खापर हे महाराजांवरती फोडलं आणि मिर्झा राजांकडे असा आग्रह धरला की तुम्ही महाराजांना माझ्या ताब्यात तरी द्या किंवा त्यांना ठार तरी मारा. आणि मग त्यांच्यामधल्या या वादाची कुणकुण महाराजांना लागली. आणि महाराजांनी असं ठरवलं की आपण या लढाईमध्ये डायरेक्ट सहभागी न होता आपण एक स्वतंत्र आघाडी उभारू. आणि महाराज पन्हाळगडच्या दिशेनं आपलं सैन्य घेऊन मिर्झा राजांची परवानगी घेऊन निघाले. महाराजांचा अंदाज असा की आपण पन्हाळगड आणि परिसर जिंकायला सुरुवात करू आणि त्याचा परिणाम म्हणून विजापूरला स्वतंत्र सैन्य महाराजांवर पाठवावं लागेल. त्यांच्याकडे पण डायव्हर्सिफिकेशन, त्यांच्यावर 2 विभाग झाले की आपोआप त्यांच्या हल्ल्याची तीव्रता कमी होईल आणि मिर्झा राजांच्या यशाचे चान्सेस हे वाढतील. असं एकंदर महाराजांचं धोरण हे त्यावेळेला होतं आणि त्याप्रमाणे ती लढाई झाली पुढे. पण मग पन्हाळ्याच्या त्या लढाईत काय झालं पुढे? अगदी पन्हाळ्यावर महाराजांनी जो हल्ला केला, पन्हाळगड त्यावेळेला सावध होता, तो विजापूरच्या ताब्यात आहे, तो त्यावेळेला सावध आहे. आणि त्यामुळे महाराजांना तिथनं माघार घ्यावी लागली. आपलं बरंचसं सैन्य स्वराज्याचं हे तिथे पायथ्याशी मारलं गेलं. महाराज आपल्या सैन्यासह विशाळगडकडे दौडत सुटले. विशाळगडावर जाऊन ते थांबले आणि तिकडच्या परिसरात त्यांनी युद्ध सुरू केले. म्हणजे रुस्तुमे जमान त्या बाजूने आला आणि फोंड्याच्या परिसरात महाराजांनी, फोंडा हे गोव्याच्या बाजूला येतं थोडंसं, त्या भागात महाराजांनी आक्रमणाचं धोरण ठेवलं. ओके, म्हणजे ह्याच्यात असं दिसतं की मिर्झा राजांच्या डोक्यात महाराजांच्या एकूण सगळ्याबद्दल शंका निर्माण झाली होती. दिलेर खानाच्या मनातही त्यांच्या बाबतीत शंका निर्माण झाली होती आणि मुघल सेनेचा पराभव होत होता इकडे. तर याचा परिणाम म्हणून महाराजांना औरंगजेबाकडे पाठवलं किंवा त्या भेटीकडे पाठवलं का? नाही, महाराजांना दक्षिणेत जर ठेवलं आणि हे तिघं जर एकत्र आले, आदिलशाही, कुतुबशाही आणि महाराजांचं स्वराज्य हे जर एकत्र आले तर आपला विजय हा आत्ता तर अवघड आहेच, पण भविष्यातही तो दुरापास्त होईल. म्हणून महाराजांना शक्यतो या आघाडीत सहभागी होऊ न देण्यासाठी त्यांना उत्तरेकडे पाठवायचं, असं ते मिर्झा राजांचं धोरण आहे. पण मग जर मुघलांची राजधानी ही दिल्ली आहे तर मग महाराज आग्र्याला का गेले औरंगजेबाला भेटायला? त्यावेळेला असं झालं की आग्र्यामध्ये औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवलं होतं, शहाजहान बादशहाला. जानेवारी महिन्यामध्ये त्याच वर्षी 1666 हे सगळं प्रकरण आहे. जानेवारी महिन्यामध्ये तो मरण पावला.
म्हणजे औरंगजेब आता अधिकृत बादशाह व्हायला मोकळा झाला हो हो आणि म्हणून तो तिथून दिल्लीहून निघून आग्र्याला आला. सुरुवातीला त्यांनी दुखवटा पाळला वडिलांचा आणि नंतर मग त्याने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तो जवळजवळ पुढे 7-8 महिने आहे आणि मग त्यांनी तिथेच मुक्काम ठोकला. आणि मग महाराजांना जर त्याची भेट घ्यायची आहे तर त्यांना आता आग्र्याला जाणं क्रमप्राप्त झालं. मिर्झा राजांच्या मनात शंका आली किंवा दिलेर खानाच्या मनात महाराजांबद्दलचा एक ते शंकेचं वातावरण निर्माण झालं. ह्याच्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की महाराजांनी उत्तरेकडे जावं. पण औरंगजेबाला भेटायला उत्तरेकडे जायला महाराज स्वतः कसे काय तयार झाले? हां, महाराजांच्या याच्यात 2 मुद्दे महत्त्वाचे होते. एक तर काही महत्त्वाचं आपल्याला त्यातनं स्वराज्याला ज्याला आपण बेनिफिट म्हणतो, फायदा असा असेल तर जाण्यात काही अर्थ आहे. हो. आणि दुसरा मुद्दा आहे महाराजांच्या स्वतःच्या सुरक्षिततेचा, अच्छा. की तिथे गेल्यावर आपल्याला जीवाला काही बरं वाईट तर झालं नाही, व्हायला नको, हाही महाराजांचा मुद्दा आहे. आणि त्यातला जो पहिला मुद्दा आहे त्याबद्दल महाराजांचं स्वतःचं काय मत आहे हे सभासद बकरीमध्ये दिलेलं आहे. महाराज असं म्हणतायत की महाराजांचे शब्द आहेत, आपण व आपला पुत्र संभाजी ऐसे पातशाहीचे भेटीस येतो. भेट करून इकडील दक्षिणच्या बादशाही इदलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीवरी आपणास नामजात करणे म्हणजे अपॉइंट करा. मला तुमचा कमांडर इन चीफ ऑफ साऊथ म्हणून अपॉइंट करा असं महाराज म्हणतात. म्हणजे दक्षिणेचा मोगलांचा सुभेदार म्हणून आता माझी नेमणूक करावी असं महाराजांचा आग्रह किंवा असं महाराजांची अपेक्षा या भेटीमधनं आहे. आणि मग पुढे जाऊन काय करायचं की ही भेट तर होईल, आपण सुभेदार म्हणून येऊ, पुढे मिर्झा राजे जातील आणि आपण मोगलांचे जे रिसोर्सेस आहेत, संपत्ती आहे, सैन्य आहे, अगणित आहे, त्याचा सुयोग्य वापर करून विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही ही समाप्त तर करूच, पण या निमित्तानं आपला या सगळ्या लोकांशी एक प्रकारे व्यवस्थित रिलेशन डेव्हलप करू आणि त्यातनं पुढे मोगलांविरोधात आपण एक प्रकारे उठाव करू आणि त्यातनं जेवढं राज्य आपल्या ताब्यात राहील तेवढं आपलं उरलेलं मोगलांचं, असं महाराज म्हणजे याच्यात काही महाराजांचं कोणत्याही प्रकारे नुकसान नव्हतं. मोठ्या स्केलचा त्यांनी विचार केला, मोठ्या स्केलचा फायदा स्वराज्याचा त्यांनी विचारात घेतला. आणि राहिला त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न. तिथे मिर्झा राजांनी महाराजांना वचन दिलं की मी सुरक्षेची काळजी तुमची मी घेतो. आणि आत्तापर्यंत या तहाच्या दरम्यान महाराज निशस्त्र मिर्झा राजांना भेटायला गेलेत आणि मिर्झा राजांनी आपला शब्द पाळलाय त्यांच्या सुरक्षिततेचा. या सुरक्षिततेच्या भरोश्यावर महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्याला रामसिंग हा मिर्झा राजांचा मुलगा तिथे होताच. उरलेली सुरक्षिततेची काळजी तो घेणार होता. त्यामुळे महाराजांना याच्यामध्ये काही रिस्क वेगळी अशी दिसली नाही आणि मग त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. ओके. आता महाराज आता आपल्या स्वराज्यातनं आग्र्याला जायला निघालेत, तर आता असा प्रश्न पडतो की त्यांचा रूट काय होता किंवा महाराजांनी त्यावेळी त्यांच्याबरोबर किती त्यांचे साथीदार घेतले होते किंवा किती मावळे त्यांच्याबरोबर गेले होते आग्र्याला? महाराजांबरोबर साधारणतः 450 लोक हे त्यांच्याबरोबर आग्र्याला गेले होते. फार मोठं सैन्य हे त्यांनी बरोबर नेलेलं नाही आहे, कारण ही एक साधी राजनैतिक भेट अशा स्वरूपाचं हे आहे. महाराजांना तिथे जाऊन काही लढाई करायची नाहीये, स्वारी नाहीये, नवा प्रांत जिंकायची मोहीम नंतर काढायची असंही नाहीये. ही फक्त एक प्रकारची भेट आहे. त्यामुळे स्वतःला आवश्यक अशी सुरक्षा आणि मदतीला काही सेवक आणि काही मुत्सद्दी अशा 450 जणांना महाराज हे आग्र्याला बरोबर घेऊन गेले. म्हणजे फार मोठं सैन्य नेलं असं नाही. सभासद बकरीत जवळजवळ 4000 सैन्य नेल्याचा उल्लेख आहे. पण मिर्झा राजांच्या अधिकाऱ्यांची पत्र आता उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात परकालदास नावाच्या एका अधिकाऱ्यांनी, जो त्यावेळेला आग्र्यामध्येच आहे, त्यांनी लिहिलेला पत्रव्यवहार हा आता सापडला आहे आणि राजस्थान आर्काइव्हनी तो प्रसिद्धही केला आहे. त्याचं पुस्तकही प्रकाशित झालंय. शिवाजीज व्हिजिट टू औरंगजेब ॲट आग्रा या नावानं हा पूर्ण पत्रव्यवहार आता प्रकाशित आहे. आणि याच्यामधल्या एकंदर वर्णनावरून असं वाटतं, लक्षात येतं की साधारणतः 450 लोक महाराजांनी आपल्याबरोबर नेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये साधारण 100 मुत्सद्दी
250 घोडेस्वार अच्छा. आणि 100 मदतीला सेवक असं त्यांचं स्वरूप आहे. परत हत्ती आहेत, बरं. उंट आहेत, जवळजवळ 200 बैल आहेत सामान वाहून नेण्यासाठी. अच्छा. असं ती एक छोटीशी तुकडी तुकडी. महाराजांबरोबर आग्र्याला केलेली आहे. त्यांच्याबरोबर जे आग्र्याला गेले त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर मिर्झा राजांचाच तेजसिंग कछवा हम्म. आणि गाझी बेग ही 2 माणसं मदतनीस म्हणून महाराजांना गेली की त्यांना तिथले रस्ते गाईड म्हणून रस्ते तिथले लोक यांची एकंदर ओळख करून देण्यासाठी आणि तो प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे 2 माणसं मिर्झा राजांनी आपली बरोबर दिली आहेत. आणि महाराजांनी पण आपली मुत्सद्दी आणि काही सरदार मंडळी बरोबर घेतलेली आहेत. त्यात बाजी जेधे आहेत. अच्छा. बाजी जेधेंना महाराज बरोबर घेऊन गेलेत. राघोजी मित्र आहेत, परमानंद आहेत, हिरोजी फरजंद आहेत, निराजी रावजी आहे, दत्ताजी त्र्यंबक आहेत. अशी ही सगळी मंडळी महाराजांबरोबर ती आग्र्याला गेली. आणि महाराजांनी आपले एक वकील रघुनाथ कोरडे हे जवळजवळ 1 महिना आधीच आग्र्याला पाठवले. ओके. महाराजांच्या आधी ते औरंगजेबाला जाऊन भेटणार होते. त्यांच्याबरोबर एक पत्रही महाराजांनी औरंगजेबासाठी दिलं होतं. आणि मग महाराजांच्या एकंदर व्यवस्थेसाठी म्हणून ते 1 महिना आधी आग्र्यात जाऊन राहिले होते. राजनैतिक भेट जसं तुम्ही म्हटलात तसाच तो सगळा त्यांचा प्रवास होता. तर आता मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे की त्यावेळेचा तसा महाराजांचा रूट काही आपण सांगू शकतो का आता की महाराज कुठल्या ह्याच्याने आग्र्यापर्यंत गेले? हो, कागदपत्रात जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार महाराज त्यावेळेला औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर, बऱ्हाणपूर आणि आग्रा असे टप्पे घेत गेले. अच्छा. आणि छत्रपती संभाजीनगरला महाराज कसे गेले? राजगडहून, कारण ते सुरुवात त्यांची राजगडावरून आहे. मग राजगडावरून ते औरंगाबादला गेले. तर जाताना 2 तर्क आहेत. एक तर ते आत्ताचा जो रस्ता आहे आपण ज्याला अहमदनगर मार्गे म्हणतो तसं साधारणतः नेवाशाच्या बाजूनी कायगाव टोके नावाची 2 गावं लागतात प्रवरा संगमच्या जवळ. तिथून ते संभाजीनगरला गेले असावेत. किंवा दुसरा काही पुरावे असं सांगतात, म्हणजे उदाहरणार्थ आलमगीर नाम्यामध्ये एक नोंद आहे की महाराज जायच्या आधी मिर्झा राजांना भेटून गेले. आणि मग मिर्झा राजांचा मुक्काम या वेळेला हा औसा तुळजापूर या भागामध्ये, म्हणजे महाराज भेटण्यासाठी म्हणून तिकडे गेले आणि तिकडून पैठण मार्गे संभाजीनगरला आले असंही पण शक्य आहे. ती शक्यताही पण आहे. त्यालाही पण कॉन्टेम्पररी ज्याला प्रूफ्स म्हणतो, पुरावे म्हणतो, ते उपलब्ध आहे. त्यामुळे नेमकी नोंद उपलब्ध नाही, पण दोन्ही अंदाज हे आपल्याला करता येतात. आणि तिथून पुढे महाराज अजिंठा त्यावेळेचे जे रस्ते आहेत त्याच रस्त्याने गेले. वेगळे असे रस्ते त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेलाही रस्ते आहेत ना, त्यावेळेला लोक हा प्रवास करतायत. आजच्यासारखे ते मोठे हायवे नसतील, पण छोटे रस्ते हे त्यावेळेला किंवा प्रवासाचे मार्ग हे त्याही वेळेला आहेत. आणि मग आत्ताचं जे अजिंठा आहे, अजिंठा मार्गे बऱ्हाणपूर आणि तिथून नरवर मार्गे आग्रा असा महाराजांचा हा त्यावेळेचा आग्रा रूट आहे. आता महाराज स्वराज्यातनं निघून आग्र्याला गेले. तुम्ही मगाशी म्हणाल तसं ती एक राजनैतिक भेट होती. आपल्या स्वराज्याचा एक प्रमुख मुघलांच्या प्रमुखाला भेटणार होता. तर मग जेव्हा महाराज आग्र्याला पोहोचले तेव्हा त्यांचं तिथं असं काही स्वागत झालं का, किंवा तेव्हा तशा काही परिस्थितीमध्ये ते सांगू शकाल का काय होतं ते? महाराजांचा ज्या वेळेला आग्र्याला जायचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला औरंगजेबाने आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मार्गामधल्या विशेष सूचना पाठवली होती की एखाद्या शहाजाद्याप्रमाणे त्यांचा सन्मान करावा, मानाचं स्थान त्यांना द्यावं येताना. ह्या औरंगजेबाच्या सूचना आहेत. सभासद बखरीत त्याची नोंद आहे. शहाजाद्याप्रमाणे आदब चालवावी असं म्हटलेलं आहे. आणि मग महाराज त्या प्रवासासाठी निघाले. वाटेमध्ये त्यांना औरंगजेबाचं एक पत्रही पण आलं. म्हणजे महाराजांचे वकील पोहोचले, त्यांनी महाराजांचं पत्र दिलं आणि ते पाहून औरंगजेबाने महाराजांसाठी पत्र लिहिलं. त्या पत्रामध्येही पण तुमचा सत्कार करू असं म्हणून महाराजांना एक मानाचा पोशाख औरंगजेबाने पाठवलेला आहे. म्हणजे मार्गामध्येच ते पत्र महाराजांना मिळालं. ठिकठिकाणचे जे अधिकारी आहेत तेही महाराजांचा सन्मान या औरंगजेबाच्या सूचनेनुसार करतायत. इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेच्या औरंगाबादमध्ये तिथले जे स्थानिक नागरिक आहेत ते महाराजांना पाहण्यासाठी उत्सुकतेनं
फार मोठ्या संख्येनं जमा झाले अशी नोंद आहे. त्यांना क्युरिओसिटी आहे महाराज कसे दिसतात याची. कौतुकाने ती महाराजांना बघायला आले. आणि मग महाराज असंच मजल दर मजल करत आग्र्यामध्ये पोहोचले. औरंगजेबाची आणखी एक सूचना आहे आपल्या अधिकाऱ्यांना, विशेषतः रामसिंगला. रामसिंग हा मिर्झा राजांचा मुलगा आहे जो त्यावेळेला आग्र्यामध्ये आहे. त्याला सूचना आहे की महाराज येतील तर तू एक टप्पा पुढे जा, म्हणजे 1 दिवसाच्या अंतराने तू पुढे जा. कशासाठी? त्यांच्या स्वागतासाठी. फिदाई खान आणि रामसिंग यांना अशी सूचना औरंगजेबाने दिली होती. पण नेमकं काय घडलं ते माहीत नाही. हे दोघं त्या दिवशी महाराजांच्या स्वागतासाठी जाऊ शकले नाहीत. आणि महाराज एक टप्पा अलीकडे येऊन थांबले. तिथे एक धर्मशाळा आहे. त्या धर्मशाळेचं नाव आहे मुलुकचंद की सराई. त्या सराईमध्ये महाराज जाऊन थांबले. आणि महाराजांच्या वकिलांनी बहुतेक रामसिंगला ते कळवलं की अरे महाराज आलेत आणि तुम्ही स्वागताला कोणी गेलं नाही. मग रामसिंगांनी पटकन आपला एक मनसबदार कम कारकून, त्याचं नाव होतं मुन्शी गिरधरलाल, त्याला 40 घोडेस्वारांनिशी महाराजांच्या स्वागतासाठी पाठवलं. आणि मग तो मुन्शी गिरधरलाल महाराजांना येऊन त्या मुलुकचंद सराईमध्ये भेटला. त्यांनी महाराजांना एक पोशाख दिला मानाचा आणि एक चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला घोडा महाराजांच्या सन्मानार्थ स्वागत म्हणून त्यांना अर्पण केला, त्यांना दिला, त्यांना भेट दिला. आणि महाराजांनी पण अर्थात लगेच त्याला रिटर्न गिफ्ट दिली, म्हणजे 200 रुपये, आणि त्यालाही पण एक पोशाख मानाचा महाराजांनी भेट दिला. महाराजांनी ही बाब खटकली की आपल्या स्वागताला येताना आत्तापर्यंत तर सन्मान झाला, पण ऐन आग्र्यामध्ये आता आपण प्रवेश करतोय, आपल्या स्वागताला कुणी आलेलं नाही, ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली. किमान रामसिंगनी तरी यायला पाहिजे होतं, पण काय घडलं माहीत नाही. त्या दिवशी तरी रामसिंग आला नाही. दुसऱ्याही दिवशी भेटीचा दिवस हा दुसरा दिवस ठरला होता. त्याच्या दरबारात जाण्यासाठी सुद्धा महाराजांना घ्यायला कुणी आलं नाही. खरं म्हणजे रामसिंग जाणार होता, पण त्याला मुद्दाम औरंगजेबाच्या किल्ल्यातल्या राजवाड्याचंच संरक्षणाचं काम दिलं गेलं. असं काम प्रत्येक अधिकाऱ्याला एक दिवस करावं लागत होतं. आणि त्या दिवशी बरोबर रामसिंगचा नंबर लागला आणि तो त्या स्वागतासाठी गेला नाही. म्हणजे थोडक्यात महाराजांचं कुठेही स्वागत होणार नाही किंवा झालं नाही याची दक्षता तिकडच्या बाजूने घेतली गेली. म्हणजे पूर्ण महाराजांच्या प्रवासात त्यांचं स्वागत व्यवस्थित किंवा त्यांचा मान मर्यादा व्यवस्थित ठेवला गेला, पण आग्र्यात आल्यावर मात्र ती अपमानाची मालिका सुरू झाली महाराजांच्या बाबतीतली, असं आपण म्हणू शकतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता ह्याच्या पुढचं तर आपल्याला माहिती आहे की महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तिथं औरंगजेबावरती महाराजांनी आवाज चढवला, तिथं त्यांचा अपमान झाला महाराजांचाही. पण मला आता असं विचारायचं की त्या सगळ्या प्रकरणानंतर लगेचच महाराजांना बंदिवासात टाकलं का औरंगजेबानी? नाही, महाराजांची भेट झाली 12 मे 1666 या दिवशी. त्याच्यानंतर जवळजवळ 2 आठवडे महाराज आग्र्यामध्ये बंदिवासात नाही आहेत. त्यांना फिरायला परवानगी आहे. ते बाजारपेठेमधनं पालखीत बसून फेरफटका मारतायत. अनेक मौल्यवान भेटवस्तूंची ते खरेदी करतायत. त्या खरेदी केलेल्या भेटवस्तू या औरंगजेबाच्याच अधिकाऱ्यांना भेट म्हणून देत आहेत. त्यांनाही जाऊन ते भेटतायत. थोडक्यात महाराजांना लगेच बंदिवासात टाकलेलं नाहीये. काही घटना घडत गेल्या आणि मग पुढे महाराजांना बंदिवासात टाकलेले. पण त्याच्याही आधी महाराज अधिकाऱ्यांना जाऊन भेटतायत आणि आपल्याला परत दक्षिणेत कसं जाता येईल याविषयी त्यांच्याकडे विनंती करतायत, किंवा ज्याच्यासाठी म्हणून महाराज आग्र्यात आले त्या सरंजामाविषयी बोलतायत. त्यातली एक भेट महाराजांनी दिल्लीचे वजीर जाफर खान याची घेतलेली आहे. जाफर खानाला भेटायला महाराजांनी आधी आपले वकील पाठवले. तो या भेटीला तयारच झाला नाही. त्याच्या घरात नाही, पण त्याला विरोध होता. म्हणजे त्याची जी बायको आहे तिचं नाव आहे फरजना बेगम. ती शाहिस्ते खानची बहीण आहे. ती आपल्या नवऱ्याला म्हणजे जाफर खानला असं म्हणाली की जसा अफजल खान मारला तसं शाहिस्ते खानाची एक प्रकारे फजिती झाली, तसं काही होईल म्हणून तुम्ही त्याची भेट घेऊ नका, असा तिचा आग्रह आहे. तरी महाराजांनी जाफर खानाची भेट घेतली त्याच्या घरी जाऊन आणि आपला विनंती अर्ज आपण औरंगजेबाला कळवावा असं आपलं मागणं त्यांनी जाफर खानापुढे मांडलं. आणि जाफर खानही म्हणाला ठीक आहे, आणि म्हणून त्यांनी भरभर बोलणं आवर्त घेतलं
ते बायकोचे शब्द आठवून तिचा आतनं सतत आग्रह चालू होता. भेट चालू असतानाही तिचा सतत आतमधनं निरोप येतोय. अच्छा. आणि मग त्यांनी भेट आवर्ती घेतली आणि महाराज परत आपल्या छावणीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी गेले. महाराज असं म्हणाले, जाफर खान दिल खुलाशीने बोलला नाही, श्री करील ते खरे. अच्छा, म्हणजे महाराज बंदिवासात जायच्या आधी आग्र्यामध्ये सगळ्या लोकांना भेटत होते किंवा ते त्यांचा जे मागणं होतं ते मांडायचा प्रयत्न करत होते. पण मग जेव्हा महाराजांना बंदिवासात टाकलं गेलं त्याच्यानंतर औरंगजेबाकडनं काही डावपेच झाले का, किंवा त्याच्यामधनं महाराजांचं आणि औरंगजेबाच्या ह्याच्यामध्ये काय झालं घडामोडी? महाराज जवळजवळ 2.5 महिने हम्म. या औरंगजेबाच्या बंदिवासात होते. बरं. आणि या सबंध कालखंडामध्ये औरंगजेबानी अनेक डावपेच टाकून महाराजांना एक प्रकारे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचाही प्रयत्न केला. अच्छा. आणि महाराजांनी पण अनेक आपले राजनैतिक डावपेच वापरून त्या सगळ्या डावपेचांना काही ना काही उत्तर देऊन त्यातनं आपली सुयोग्य अशी सुटका केलेली आहे. बरं. एकदा तर औरंगजेब महाराजांना असं म्हणाला आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत की तुमचे सगळे उरलेले किल्ले हे तुम्ही माझ्या ताब्यात द्या, बरं. मी तुम्हाला मनसब देतो. बरं. तर महाराजांनी उत्तर फार राजनैतिक आणि छान दिलं. अच्छा. महाराज म्हणले किल्ले माझ्या ताब्यातच नाहीत. बरोबर आहे, कागदोपत्री त्यांच्या ताब्यात नाहीत, ते त्यांच्या मंत्र्यांच्या आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या ताब्यात आहेत. आणि वाक्य असं होतं महाराजांचं, मला मनसबही नको, म्हणजे काही मला मनसबही नको आणि किल्लेही माझ्या ताब्यात नाही, म्हणजे मी तुम्हाला आता काय देऊ, माझ्याकडे तर देण्यासारखं काही नाहीये. पुढे एकदा महाराज असं म्हणाले याच संदर्भामध्ये की केवळ माझं पत्र पाहून माझे लोक कदाचित हे किल्ले तुमच्या ताब्यात देणार नाहीत, ते देण्यासाठी मला स्वतःला एकदा तिकडे जाऊ द्या. अच्छा. आणि जर तरीही त्यांनी दिले नाहीत माझ्याच लोकांनी किल्ले तुमच्या ताब्यात, तर मी प्रसंगी त्यांच्याशी लढून किल्ले तुमच्या ताब्यात देतो. अच्छा. म्हणजे महाराज त्याला त्यांच्या त्या औरंगजेबाच्या डावपेचाला राजनैतिक उत्तरं ही अशा प्रकारे देत आहेत. तोडीसतोड उत्तर महाराज तोडीसतोड उत्तरं देत आहेत. औरंगजेबाने महाराजांना एकदा काबूलला नेऊन मारण्याची पण योजना आखली होती. बरं. पण त्या परिस्थितीमुळं तो बेत रद्द झाला आणि महाराजांचं काबूल स्वारी ही त्यामुळं ती पण रद्द झाली. अच्छा. पण महाराजांची एक गोष्ट लक्षात आली की यातनं काही ना काही करून औरंगजेबाला आता आपल्यालाच मारायचं आहे आणि आपल्याच जीवाला धोका आहे. तो काही केल्या आपल्याला परत जाऊ देत नाहीये आणि यानं त्या मार्गाने तो आता आपल्याला मारणार आहे. ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी स्वतःच या सगळ्या प्रकरणातनं आपली सुटका करून घ्यायचं ठरवलं आणि त्यातनं महाराजांची ती पुढे आग्र्याहून सुटका जी सुप्रसिद्ध आहे ते प्रकरण घडलं. आत्ता तारे सर म्हणालेत की महाराजांनी सगळे डावपेच वापरून पाहिले पण त्यांना औरंगजेबाकडनं राजनैतिकदृष्ट्या सुटका करून घेता येत नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःच सुटका करून घ्यायचं ठरवलं. तर आता जो सुप्रसिद्ध आग्र्याहून सुटका हा जो प्रकरण आहे ते पाहूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तर पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजचा पुढचा एपिसोड फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.